पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज कुणाला भेटणार यासाठी आपण सगळे उत्सुक असाल तर आजही अशाच एका स्त्री शक्तीचा सन्मान, गरीब कष्टकरी महिला आणि त्यांचं परिवार यांच्यासाठी गेल्या 25 वर्षापासून कार्यरत असलेला हा अन्नपूर्णा परिवार आणि याच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉक्टर मेधा पुरव सामंत यांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अन्नपूर्णा परिवार हा काही आता छोटा परिवार राहिलेला नाही, हे खूप मोठं असं कुटुंब आहे. आणि एवढं मोठं झालेलं कुटुंब कसं काय बाबा, म्हणजे त्यांच्यात असलेला एकोपा, म्हणजे यापूर्वी आपण खरं तर उंच माझा झोका पुरस्कार देऊन त्यांना झी मराठीकडून सन्मानित केलेलंच आहे. आज त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांना मोकळं करूया आणि बघूया काय म्हणणं आहे त्यांचं आणि कसं बाबा हा एवढं मोठं कुटुंब वाढवण्यासाठी कुणी कुणी हातभार लावले आणि कसं हे एवढं मोठं कुटुंब विस्तारलं. मला तर खूप उत्सुकता आहे. सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. भेटूया डॉक्टर मेधा पुरव सामंत यांना आणि सन्मान करूया या स्त्री शक्तीचा. कौटुंबिक कलह आणि आर्थिक दुर्बलता यात अडकलेली एक कष्टकरी महिला कोणतंही तारण नसल्यामुळे कर्ज काढू शकत नव्हती. उपाशी पोटी घराचा डोलार सांभाळणं तिला कठीण होत होतं. तेव्हा तिला आणि तिच्यासारख्या असंख्य महिलांना हक्काचं छत मिळालं अन्नपूर्णा. हे मंदिर मानवतेचे फूल वाहूया इथे क्षमाचे, दुःख गरिबी दूर करणे, सत्य अहिंसा पुन्हा स्थापने, काम हेच आमुचे मंदिर मानवतेचे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी कर्ज वाटपापासून बचत, विमा, आरोग्य सेवा, पाळणा घर, व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांनी परस्पर पूरक कामांचं सर्वसमावेशक जाळं विणलं जातंय. अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून आजवर जवळजवळ 1 लाख महिलांच्या कुटुंबांना अल्प रकमेची कर्ज उपलब्ध करून दिली गेली आहेत. कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी अत्यंत नेटकी व शिस्तबद्ध कार्यशैली ही अन्नपूर्णा परिवाराची ओळख बनलेली आहे. नमस्कार. काय टेन्शन नाही ना तुम्हाला? नाही ना? नक्की. अन्नपूर्णा परिवार हा एवढं मोठं कुटुंब तुमचं, या कुटुंबाबद्दल आपण गप्पा मारणार, पण त्याआधी तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण दादर मधल्या राम मारुती रोड ह्या विभागात गेलं. बालमोहन शाळेत मी शिकले, रुईया कॉलेजमध्ये शिकले. त्यामुळे पूर्ण मध्यमवर्गीय असं आजूबाजूचं सुसंस्कृत मध्यमवर्गीय वातावरण. म्हणजे हे 4 भिंतीतलं कुटुंब झालं. अगदी पूर्ण टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. आणि या कुटुंबाच्या बाहेर पाऊल टाकून तुम्ही काहीतरी एक नवं म्हणजे मोठं कुटुंब उभं केलं, जोडत गेले कुटुंबातले एक सदस्य. हे सगळं जरी किती असलं तरी सुद्धा डॉक्टर मेधा पुरव सामंत, हो की नाही? काय गोड हसल्या. एवढं फक्त नाव घेतल्याबरोबर इतकं छान हा स्माईल चेहऱ्यावरती आलेलं आहे. हे कधी म्हणजे विवाह आणि सगळा लग्न माझं तसं लवकर झालं, वयाच्या 21व्या वर्षी झालं. माझे पती मला विद्यार्थी चळवळीतच भेटले. आम्ही दोघं. बोलवूया ना त्यांना. बोलवा. या. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी गिरगावात काँग्रेस हाऊसमध्ये. गिरगाव तिथेच बालपण. तुम्ही कोण कोण घरात? मला 3 मोठ्या बहिणी आणि मी धाकटा. आई बाबा माझे वडील प्रेस कामगार होते आणि आई घरातच असायची, गृहिणी होती.
आता ते विद्यार्थी चळवळ आणि त्या चळवळीत कसं काय जमलं कसं तुमचं? थोडासा प्रयत्न केला, थोडंसं आपोआप जमलं. मग तुम्ही प्रयत्न केला? हो. काय नेमकं काय झालं? विद्यार्थ्यांच्या फी वाढीसाठीचा मोठी चळवळ सुरू होती 1977 साली. आणि त्यावेळेस आम्ही दोघं जण झेंड्याच्या दोन बाजूला होतो. आम्ही युनिव्हर्सिटीवर मोर्चा, कॉलेजवर मोर्चा, आणि हे विद्यार्थी चळवळीत होतेच नेते. त्यामुळे प्रभावी व्यक्तिमत्व वाटलं. दोघांचे विचार जुळले आणि उंची जुळत असावी. त्यामुळे आणि मग त्यातून पुढे लग्नाचा निर्णय घेतला. लव्ह मॅरेजेस म्हणून 21व्या वर्षी. हां हां, मग एवढ्या लवकर लग्नाचा विषय कसं काय? ते मोठे होते ना. पण तेव्हा घरी कळल्यावर काही विरोध वगैरे झाला नाही? नाही, तसा दोघांचे विरोध नाही. नाही, व्यवस्थित झालं सगळं. हो. बरं, आता या कुटुंबाकडे येऊया. हां, हे एवढं मोठं कुटुंब तुम्ही उभं केलं, कसं हा विचार मुळात कधी आला किंवा कसं झाली सुरुवात? तसं मी म्हणते लहानपणापासून थोडंसं डोकं बिघडलेलं होतं. असं आईवडिलांच्या या सामाजिक कार्यामुळे दुसऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा पहिल्यापासून असायची. आणि बँकेत 12 वर्ष बँक ऑफ इंडियात नोकरी केली. ती करत असताना सतत जाणवलं की बँका महिलांना कर्ज द्यायला इच्छुक नसतात, आणि त्यातही गरीब महिलेला अजिबात वाली नाही. म्हणजे गरीब महिलेकडे तारण नाही, जामीन नाही, तिला कोण कर्ज देणार? म्हणून मी काहीतरी करावं. मग घरी आमची चर्चा व्हायची. म्हणजे मी यांना नेहमी म्हणायचे की मला असं अगदी उभं येतो की इथे म्हणजे एखादी भाजीवाली आपल्या बँकेच्या दारात कर्ज घेते, व्याजाने पैसे देते, आणि बँका काही तयार नाही. मग मी नोकरी सोडून करू का वगैरे. त्यांनी पूर्णपणे पाठीशी काय त्यावेळेला काय जेव्हा हा विषय झाला त्या पाठीशी उभं राहणं वगैरे ठीक आहे, पण काय नेमका विचार काय होता? नेमका विचार असा होता की आम्ही दोघंजण चळवळीतनं आलेलो होतो, पण नंतर असं कळलं की दोघं जण चळवळीत असतील तर मग पोटपाण्याचा प्रॉब्लेम निर्माण व्हायची शक्यता असते. आणि तसे आम्ही बरेच कार्यकर्ते बघितले होते. हो. तेव्हा कोणीतरी एकाने कमवावं आणि कोणीतरी एकाने कार्यकर्ता म्हणून चळवळीत राहावं अशी पहिल्यापासूनची इच्छा होती. मी माझा एक छोटासा उद्योगधंदा सुरू केला आणि तेव्हा मी म्हटलं की तुला आता सोशल वर्क करायला हरकत नाही. नाही, पण कुठला उद्योग? आम्ही मेडिकल इन्स्ट्रुमेंट बनवतो. बरं. कार्डियकला लागणारे. हां, तो सुरू होता. हां, तो सुरू होता. आणि मग यांना सांगितलं तर आता तुम्ही या चळवळीत झोकून देऊ शकता. आणि नेमकं तीच सुरुवात झाली का? ती सुरुवात कशी झाली? अगदी सांगायचं म्हणजे आम्ही मूळचे मुंबईकर, पण आम्ही आता 25 वर्षापासून पुण्यात राहतो. तिथेच त्यांनी व्यवसाय सुरू केला 1989 साली. आणि बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रोड शाखेत काम करत असताना तिथे कोपऱ्यावरच बसणाऱ्या भाजीवाल्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेत होत्या. त्यांना मी पहिलं कर्ज द्यायचं ठरवलं. 1,000 रुपयाचं कर्ज 9 बायकांचा मी गट केला. आज आपण विचार केला तर 1,000 रुपयात काहीच घडत नाही, पण 1,000 रुपयात त्या बायकांचा व्यवसाय सावरला, कुटुंब सावरलं, घरात बऱ्याचशा गोष्टींची सुधारण्याची ती सुरुवात झाली. आणि मुख्य म्हणजे त्यांचे जे सावकाराच्या कर्जात पैसे वाया जायचे ते त्यांची बचत सुरू झाली. आणि छोटी छोटी बचत म्हणजे आज अन्नपूर्णाची आमची 15 कोटीची बचत आहे महिलांची. केवढी आहे? आणि 70 कोटीची कर्जाची उलाढाल आमची गेल्या वर्षी झाली. म्हणजे हे त्या 23-24 वर्षाच्या उलाढालीचं आत्ताचं सुरू. मग या टप्प्यावर अडचणी सुद्धा आल्या असतील ना? खूपच आल्या. अगदी थोडक्यात सांगायच्या तर सुरुवातीच्या काळात खाजगी सावकार मला त्रास देतील ही मोठी अडचण होती. पण माझा असा त्रास थोडाफार झाला, पण मी सततच त्या ज्या महिलांच्यासाठी काम केलं त्यांना सोबत घेऊन जात आले. त्यामुळे माझ्याबरोबर त्या नेहमी कुठेही असायच्या. त्यामुळे तो त्रास झाला, पण त्यांनीच संरक्षण दिलं. म्हणजे टक्केवारी जी काही होती, हो ना, की त्यांची सावकारांचं थोडक्यात मी धंदा बुडवला ना, त्यामुळे त्यांचा रोष, त्यांच्या म्हणजे ही बाई कोण आहे, राजकारणी लोकांचा थोडासा रोष की ह्या बाई इथे इलेक्शनला उभं राहण्याच्या हेतूने काही करतायत का. म्हणजे माझा आपला सरळ दृष्टिकोन, आणि मी बँकेची नोकरी सोडून झोकून वगैरे दिलेलं. मी तिथे मार्केटमध्ये सारखी जायचे, भाजी मार्केटमध्ये. बँकेच्याही इतर सहकाऱ्यांना कधी गंमत वाटायची, कधी वाटायचं तू काय वेड्यासारखी कुठेतरी जाऊन बसते. म्हणजे थोडं आपल्याला. हे कुटुंब केवढं मोठं झालं? आत्ता आमच्या जवळजवळ म्हणजे 2.25 लाख लोकांना आम्ही कर्जाच्या सोबत आरोग्य विमा पण देतो. एकूण तुम्ही म्हणाल तर पाळणा घरं आमची आहेत छोट्या मुलांसाठी. असा सगळा मिळून आमचा एक 2-1 लाख लोकांपर्यंत विस्तार पोचलेला आहे. त्याच्या म्हणजे या चळवळीशीच मी म्हणेन, ही एक चळवळच आहे की ज्याच्यातून अन्नपूर्णा कुटुंब उभं राहिलं. एकमेकांशी संवाद साधत हे कुटुंब इतकं मोठं झालेलं आहे. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे मीराताईंचा? स्वभाव
सगळ्यांच्या देखत कबूल करू. नाही, आज बोलावंच लागेल तुम्हाला. तिखट गोड नाही, मग त्याच्यात तिखटाचं प्रमाण किती आणि गोडाचं किती? आता 50-50% सांगा. नाही, 50-50% नाही, असं ते इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन टू सिच्युएशन. पण आमची वारंवार वादविवाद होतात, कोणी कोणी त्याला भांडण पण म्हणत असतील, पण ती कधीच पर्सनल वगैरे नसतात. चर्चा वगैरे होत असते. कधी तिच्या ऑफिसमध्ये घडलेल्या गोष्टीवर चर्चा होते, तिचे एखादे मॅनेजमेंट असं करावं असं मी सांगतो, त्याच्यामुळे तिचे विचार वेगळे असतात. तर आमचे वाद सारखे होत असतात. तिला पण विचार आहेत, मला पण विचार आहेत. तर असं मला असं सांगता येत नाही. आम्ही दोघं जण कितीही भांडलो तरी एकामेकाशिवाय आम्हाला चैन पडत नाही. त्याच्यामुळे स्वभाव कसा आहे तर आम्ही एकमेकाशिवाय आम्हाला चैन पडत नाही, हे खरं आहे. आणि यांचा स्वभाव? त्यांचंही मी आता म्हटलं तसंच, आमचं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशी गत आहे. म्हणजे पर्सनल कधी नसतात पण वादविवाद होत असतात. पण घरासाठी वेळ देतात? हो, भरपूर भरपूर भरपूर. म्हणजे मी वाट बघत असतो 9-9:15 पर्यंत ती यायची. म्हणजे ती उशिराच येते. दिवसा उजेडी रस्ता घरचा कसा आहे बहुतेक तिला माहित नसावा. त्याच्यामुळे भरपूर कामं असतात. बरंच बोलून गेले तर तेवढ्यात ते रोज घरी आल्यावर पण म्हणतात तुला आज रस्ता सापडला का. मी जर 8 वाजता घरी आले, अरेच्या तुला कसं काय दिसला कसा रस्ता. पण घरी गेल्यावर मग आम्ही पूर्णपणे घर, मुलं बाळ, नातवंड या सगळ्यात असतात. वर्षातनं 2दा आम्ही बाहेरगावी पण 3-3 दिवस जाऊन येतो. आता ह्या सगळ्या जणी ज्या सुरुवातीला प्रकल्पामध्ये म्हणजे हा प्रोजेक्ट सुरू करताना ज्या पहिल्या 9 जणी होत्या त्या आजही तशाच आहेत सोबत? आहेत ना. म्हणजे त्यांच्यापैकी काही जणी हयातच नाहीत. बरोबर. काही जणी ज्या आहेत त्या अजूनही आहेत. आत्ताच शेवंताबाईंचं उंच माझा झोकानंतर बायपास सर्जरी आम्ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत करून घेतली. काल परवाच त्यांची सर्जरी झाली. आणि आमच्या अंजलीताई, मी खूप अडकले होते कामात म्हणून जाऊ नाही शकले, त्या जाऊन भेटूनही आल्या. अंजलीताई नमस्कार. आणि त्या चित्राताई नमस्कार. तुमचं सुद्धा या होम मिनिस्टरमध्ये मनापासून स्वागत. आता तुमच्याकडे काय काय जबाबदारी? तुम्ही कधीपासून या कुटुंबात आहात? मी साधारण 95 पासून या कुटुंबामध्ये आहे. मी पण बँक ऑफ इंडियामध्ये अजूनही जॉब करते. माझी तिची ओळख बँक ऑफ इंडियामधलीच आहे. ती पण युनियनची काम करायची. आम्ही युनियनच्या कॉल्सला अटेंड करायला जायचो. त्यामध्ये आमची ओळख झाली आणि नंतर ती सोशल काम करते आहे ही माझी एक कॉमन आमच्या दोघींची एक मैत्रीण होती, तिच्याकडून कळलं. मला पण त्याची आवड होती. मी म्हटलं आपल्याला असं काही बाकीचं जमत नाही तर एक अर्धा तास कामाची जबाबदारी आपण घ्यावी. याने शनिवारी आमचा हाफ डे असतो, तिथून मी सुरुवात केली. बरं, हे झालं. आता तुमच्या कामाविषयी, यांच्याविषयी काय सांगाल? मेधा म्हणजे तिला भरपूर अनुभव आहेत. तिला पुढचं काय बरंच काही दिसत असतं. एक मिनिट, काय काय दिसत असतो मेधाताई? आम्हाला तरी कळू द्या ना. आणखी काय काय, म्हणजे कसं बघायचं हे कळलं की खूप काही नाही होते. सतत काम करत राहिल्यावर असं आज ही अडचण आहे, ही सोडवली की उद्या काय अडचण उभी राहील, त्याच्यातून परवा नवीन काय ऑपॉर्च्युनिटी उभी राहील, असं सारखं मला अडचणी आणि त्याच्यातून होणारी संधी असं दिसत असतं. तेव्हा असं जर कोणी मार्गाच्या शोधात असाल तर मेधाताईंशी नक्की संवाद साधा. फक्त अडचणीत मार्ग काढायचा नाही तर कधी अडचण येणार आहे किंवा पुढे काय होणार आहे हे सुद्धा त्या सांगू शकतील कदाचित. म्हणजे भविष्य नाही हो, भविष्य नाही मी म्हटलं. बरं, आता ही सगळी जे काही तुम्ही महिलांच्या संपर्कात असता, कर्ज देता, कर्ज परतफेड न करणं किंवा असं होतं का हो? कधी कधी येतं अडचण? अडचणी येतात. पण माझं नेहमी म्हणणं असतं की गरीब बायका आहेत म्हणून त्या कर्ज फेडणार नाहीत असं नसतं. खरं तर श्रीमंत माणसं सुद्धा कर्ज फेडत नाहीत असे अनुभव येतात. पण आपण कसं चांगल्या पद्धतीने शिस्त लावली ना तर बायका लावून घेतात शिस्त. आणि ह्या म्हणाल्या तसं आमच्याकडे इतकी पारदर्शकता आहे, चर्चा. घाबरत पण असतील ना? नाही, मी भेटतच नाही, मला नाही घाबरत. नाही, मला खूप प्रेमाने भेटतात बायका. आदरयुक्त भीती आहे. म्हणजे ॲज अ चीफ फंक्शनरी म्हणून जो आदर आणि भीती आहे ती आहे. परंतु असं कधी होत नाही की मला एखादी अडचण आली, म्हणजे आमची फील्डवरची सुद्धा कार्यकर्ती असो, तिला जर काही खरोखरीची अडचण आली असेल तर ती टप्प्याटप्प्याने विचारेल. पण नाही सॉल्व्ह झालं तर ती डायरेक्ट ताईंना फोन करून विचारू शकेल किंवा ताईंशी बोलू शकेल. एवढी कर्ज देण्याव्यतिरिक्त
अजून कुठले कुठले उपक्रम या अन्नपूर्णा कुटुंबाशी? पुष्कळ सारे आहेत ना. म्हणजे खरं तर कर्जाचं आमचं म्हटलं तसं उलाढाल आणि हे सगळं मोठं आहे, परंतु आम्ही आरोग्य विमा आमच्या लक्षात बऱ्याच 10-15 वर्षापूर्वीच आलं की महिलांना आजारपण आणि कुटुंबात कोणी आजारपण झालं की त्या बाईची पूर्ण आर्थिक स्थिती आणखीन हलाखीची होते. त्यामुळे आम्ही आरोग्य विमा सुरू केला. आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, आजारपणासाठी मदत, मार्गदर्शन, आर्थिक मदत हे सगळं आम्ही देतो. त्याखेरीज लहान मुलं बाहेर ठेवून बायका कशा, भाजी विकणारी बाई असते किंवा आता आपल्या घरात धुण्या भांड्याचं काम करणारी बाई असते, तिच्याही घरात लहान मुलं असतात आणि मग ती मुलं कुठे ठेवणार? ती मुलं अशी वस्तीत फिरत असतात, त्यांच्यावर चांगले संस्कार होत नाहीत. मग आम्ही पाळणाघरं चालवतो. पेन्शन वगैरे आम्ही आमच्या ह्या ज्या महिला आहेत ज्यांना म्हातारपणाची कोणतीही त्यांच्याकडे तरतूद नाही, त्यांच्याकरता पेन्शन योजना भारत सरकारची योजना आहे, पण ती आम्ही राबवायला सुरू केली आहे. 8,500 महिला आज घटकेला पेन्शन सभासद आहेत आणि ज्यांना 60व्या वर्षानंतर थोडंसं का असेना त्यांच्या उत्पन्नातून पैसे बाजूला टाकून पेन्शन मिळणार आहे. तर ही योजना अन्नपूर्णाने आत्ता 2 वर्षातच राबवायला घेतली आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला पेन्शन योजनेचा लाभ व्हावा. तुमचं काय म्हणणं आहे या चौकटीकडे बघता? चौकट तर आहे. गृहिणींना सध्या असा न्यूनगंड वाटण्यासारखी परिस्थिती पण आहे, कारण खूप महिला कर्तृत्ववान होत आहेत. पण गृहिणींनी तो संकोच किंवा ते न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे, कारण घरामधलं खरंच ज्या कामाचं कोणतंही मूल्य नाही असं काम गृहिणी करत असते. ती प्रेमाने सगळ्या घरातल्यांच्या जेवणा खाण्याची सोय बघते, कुणी आजारी पडलं सेवा करते, हॉस्पिटलमधल्या बरोबर बसते, शाळेत मुलांना सोडवते. ह्या सगळ्या गोष्टीला कॉस्ट आहे जी कोणी मोजत नाही आणि कुटुंबाच्या अंतर्गत ते पैसे तिला दिले जात नाही. त्यामुळे मी कमवती नाही असा एक कुठेतरी तो न्यूनगंड असतो. तिथे माझं सगळ्या गृहिणींना सांगणं आहे की त्यांनी दुसऱ्यांची तुलना करूच नये. माझ्या अंतर्गत काय सुप्त गुण आहेत मी त्याचा उपयोग करून माझं सगळं गृहिणीच्या जबाबदाऱ्या सांभाळताना छोटंसं का असेना मी माझं काहीतरी एक क्षेत्र जपलं. मग कोणाला गाण्याची आवड असेल, कोणाला शिवणकाम आवडत असेल, कोणाला वाचनाची आवड असेल, कोणाला इतर काही सहली काढणे, ट्रिपला, वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी असू शकतात. ती आपली जोपासावी. कुटुंबाचं तर आपण सगळं काळजी घेतच असतो, पण स्वतःच्या अंतर्गत सुप्त गुणांचा विकास गृहिणींनी करावा आणि अत्यंत आनंदाने जगावं. तुमची अन्नपूर्णा तुम्हाला घरी रोज जेवू घालते का? या सगळ्या कार्यामध्ये कधी कधी पार्सल पण येतं? नाही, तिचा तुम्ही पण जेवायला याल, एकदा बोलवल्यानंतर परत परत याल अशी मला खात्री आहे. ती फारच चांगलं जेवण करते. म्हणजे या सगळ्या कामातून त्यांना घरासाठी पूर्ण वेळ देता येतो. पूर्ण वेळ म्हणजे स्पेशली रविवारी ती वगैरे करते पूर्ण वेळ वगैरे. म्हणजे थोडक्यात बाकीचे 7 दिवस पार्सल येतं? घरी कामाला आमच्याकडे आम्ही हो लगेच इतकं गंभीरतेने घेऊ नका. हसत खेळत झालेल्या गप्पा आणि अन्नपूर्णा कुटुंबाचा हा विस्तार होत राहो. पण आता बऱ्याच जणींना असं वाटेल की मला काहीतरी सुरू करायचं आहे, उद्योग छोटासा का होईना करायचा आहे. मग अशा आमच्या वहिनींनी, आमच्या माऊलींनी संपर्क साधायचा झाला तर कुठे? अन्नपूर्णाला जरूर संपर्क साधावा असं मी सांगेन. अन्नपूर्णाचा एक कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे प्रत्येकीला असं वाटतं की माझ्याशीच बोलावं, ते बरेचदा शक्य नसतं म्हणजे कामाच्या सगळ्या व्यापामुळे. परंतु आमच्या अन्नपूर्णात आता 300 महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्यामधली जी सेक्रेटरी म्हणून काम करणारी व्यक्ती, तिचा नंबर आम्ही तुमच्याकडे दिलेला आहे, तो स्क्रीनवर दाखवा, त्यांना कॉन्टॅक्ट करू दे. मी जास्त करून सांगेन की अन्नपूर्णाचा केंद्रबिंदू ही झोपडपट्टीतली महिला आहे. त्यामुळे घरगुती ज्या मध्यमवर्गीय गृहिणी असतील त्यांनी प्रत्यक्ष अन्नपूर्णाकडून कर्ज घेणं किंवा व्यवसायाचा विचार करण्यापेक्षा उद्योजिका ह्यांचा विकास करणाऱ्या ज्या मोहाडीकर ताई आहेत, मिनल मोहाडीकर, त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून पण आमच्याकडे ते, म्हणजे आम्ही काय थोडंसं त्यांच्याशी हा संपर्क ठेवतो की थोड्या मध्यम वर्गातल्या उद्योजिका असतील तर त्या त्यांच्या थ्रू आमच्याकडे येऊ शकतील. मग त्यांना मार्गदर्शन तळागाळात राहणारी जी आमची गृहिणी आहे, महिला आहे, तिला काही करायचं असेल तर थेट तुमच्याशी त्या संवाद. हो, अगदी तळागाळातल्या महिलांनी बिना संकोच संवाद साधावा. आत्ताही उंच माझा राहणारे आम्ही म्हणतोय, नाहीतर आणि त्याचा वेगळा अर्थ नाही. मानसिक दृष्ट्या कोणी तळागाळात राहूच नाही, आनंदात राहावं, आपल्याला जे जमेल ते करावं. तर अशी ही अन्नपूर्णा प्रत्येकाच्या घरात असलेली आणि त्यांच्या सुखासाठी झटणारी ही अन्नपूर्णा आज आपल्या या होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं म्हणजे तुम्ही गृहिणींविषयी बोललात. प्रत्येक गृहिणी अन्नपूर्णा असतेच ना, कारण कुटुंबाच्या अन्न पुरवण्याची जबाबदारी तिच्यावर असते. आणि ॲक्च्युली ते अन्नपूर्णा नाव हे माझ्या मातोश्रींनी अन्नपूर्णा महिला मंडळ दिलं, कारण महिलेच्या कामाला
एक स्थान मिळावं म्हणून. कुटुंबात जी महिला लाटणी घेऊन स्वयंपाक करते ती, त्यामुळे अन्नपूर्णा या कल्पनेचा विस्तार तिथूनच झालेला आहे. आणि ती संकल्पना आहे की महिला, अगदी कुटुंबातली जी साधीसुधी महिला जी कुटुंबासाठी अन्नपूर्णा आहे, ती आमची केंद्रबिंदू आहे. गप्पा सुरूच असतात, पण कुठेतरी विश्रांती घेण्याची वेळ असते, कारण पुन्हा अनेक अन्नपूर्णा या अन्नपूर्णेची वाट बघतायत. तेव्हा आजचा भाग संपवत असताना सन्मान करूया या स्त्री शक्तीच्या या नवरात्र विशेष भागामध्ये अर्थातच पैठणी देऊ. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. मेधाताईंना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. धन्यवाद. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरची पैठणी. धन्यवाद. धन्यवाद. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.